नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात साहित्य संवाद हे आपल्या अगदी आवडीचं YouTube चॅनल आहे. मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे पुरातत्व विभागाचे जरीही अधिकारी नसले तरी उत्खनन ज्यांचा छंद आहे, खरं म्हणजे धम्म कार्य आणि धम्म प्रसार हे ज्यांचं जीवित कार्य आहे, ते गोपीचंद कांबळे यांची मुलाखत. मित्रांनो, आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की लोणार सरोवर एका काळात काय होतं, बुलढाणा येथील चांदोळ नगरी तिचं वैशिष्ट्य काय होतं, उत्खनन का केले जाते, कसं केले जाते, म्हणजे हा विषय इतिहासाच्या विद्यार्थ्यांचा अत्यंत आवडीचा, जिकरीचा आणि जगण्याचा जीवनाचा आहे. मित्रांनो, आज आपण पाहूया यवतमाळ नगरीचं वैभव. यवतमाळ नगरी ही एका काळामध्ये बौद्ध संस्कृतीचं केंद्र होती. जेव्हा यवतमाळमध्ये काही ठिकाणी उत्खनन झालेलं आहे, त्या उत्खननामध्ये बौद्ध काळामधले काही संदर्भ मिळालेले आहेत, सम्राट अशोक काळामधले काही संदर्भ मिळालेले आहेत आणि यावरून बौद्ध काळामधली अत्यंत वैभवशाली नगरी म्हणजे यवतमाळ नगरी होती. आणि यवतमाळ नगरीचं नाव सुद्धा कसं बौद्ध धर्माच्या किंवा पाली भाषेच्या अनुषंगानं येतंय, त्यामध्ये पाली भाषा आणि बहुजनांची भाषा कशी येते आणि यावरूनही यवतमाळ हे केंद्र बौद्ध धर्माचं होतं, हे सगळं स्पष्ट करणार आहेत आपल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून, उत्खननाच्या अनुभवातून, अभ्यासातून गोपीचंदजी कांबळे आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतोय. नमस्कार सर. आपण आमच्या प्रेक्षकांना माहित आहे की आपण इतिहास संशोधक आहात. उत्खनन हा आपला अत्यंत आवडीचा विषय आहे. मी पहिल्यांदा आपल्याला विचारू इच्छितो की यवतमाळ जिल्हा हा जेव्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही उत्खनन झालंय ते केव्हा झालंय आणि कुठे झालंय याबद्दल थोडक्यात सांगा. आपलं आज यवतमाळमध्ये ते आपण आपल्या स्टुडिओमध्ये आपलं हे काम करत आहोत. तर आज हे यवतमाळ म्हणजे प्राचीन विदर्भामध्ये समाविष्ट आहे. आणि प्राचीन काळामध्ये विदर्भ हा नागभूमी म्हणून प्रसिद्ध होता. आणि त्या विदर्भातच पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ येते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये नागपूर विद्यापीठातर्फे आतापर्यंत 3 उत्खनन झाले. तर पहिलं उत्खनन झालं नागपूर विद्यापीठातर्फे 1979 आणि 85 मध्ये. हे झालं इथून 40 किलोमीटर अंतर असलेल्या तालुक्याचं ठिकाण ते आर्णी आहे, तिथे उत्खनन झालं. आणि त्या उत्खनामध्ये दोन काळातलं सर्वात खालची जे पुरावे भेटले ते महापाषाण काळात ते भेटले. आणि त्यानंतर जे पुरावे भेटले तर ते सम्राट सातवाहन जे होता राजवंश, हा महाराष्ट्राचा प्रथम राजवंश, त्या काळाचे होते. आणि त्या काळातले खापर म्हणजे उत्खनामध्ये खापराला सुद्धा फार महत्व आहे. या खापरावरून, मणक्याच्या खापरावरून येथे शिलालेख किंवा नाणी भेटत नाही, त्या ठिकाणी या खापराला फार महत्व होते. त्या खापरावरून तो त्या उत्खना म्हणजे इथे कोणती संस्कृती, कोणता काळ होता ते ठरविलं जातं. आणि त्या खापरावरून ठरविलं गेलं आहे की आर्णीच्या साईटला म्हणजे लोकात सातवाहन काळ होता. आता सातवाहन काळ म्हणजे हा महाराष्ट्राचा आद्य राजवंश. आणि इतिहास संशोधकाच्या दृष्टीने पाहिलं तर इसवी सन पूर्व 230 ते इसवी सनाचे 230 असं एकूण 460 वर्ष आणि 30 राजांनी हे सातवाहन काळ महाराष्ट्रात केला. आणि हा बुद्धिस्ट आहे. हे जो राजवंश होता हा बुद्धिस्ट होता. यांनी महाराष्ट्रामध्ये 85% लेणे कोरल्या. 85% म्हणजे महाराष्ट्रात लेणे आहे हा 85% सातवाहन काळात कोरल्या गेले आहे. म्हणजे अजिंठ्याची सुरुवात तर सातवाहनाच्या काळात भाजी सगळं हे सातवाहनानेच केलं आहे. पण यांच्या इतिहासाकडे दुसऱ्या प्रतीकांनी लक्ष दिलं नाही. आता यांचे नाणे भेटले, जसं विदर्भात जसं महाराष्ट्रात भेटले आहे तसे पहिल्या राज्यापासून तर कितीतरी शेवटच्या काळापर्यंत सातवाहनाची नाणे, प्राचीन नाणी विदर्भात भेटली आहे. आणि आता
भेटली आहे. तर तिथून मग दुसरं उत्खनन झालं. म्हणजे हा पहिला टप्पा आर्नीचा. आता 2013 मध्ये वणी तालुक्यातील कायरमध्ये उत्खनन झालं. आणि तिथे जे आजचं जे कायर गाव आहे, आता हे कायर गाव कुठे आहे? हे वणी तालुक्यातून 19 किलोमीटरवर दक्षिणेस आहे. आता तिथे मी वणीला वन खात्यामध्ये RFO म्हणून काम केलं आहे. आणि ते कायर माझ्या अंडरमध्ये कार्यक्षेत्रात येत होतं. तर मी तिथे बारकाईन केला. तर मला सोबत जिथे उत्खनन होते तिथे मी जाणारच, हे ठरवलंच आहे. तिथे मी 18 मार्च 2013 चालू उत्खननामध्ये गेलो आणि तिथे बघितलं. तर मग ते खोल खोदलं, ट्रेंचेस घेतल्या, खोल खोदलं. तिथे त्या काळातलं राजन भेटला. राजन त्या काळातला मोठा राजन आहे. आणि काही मातीचे मणी भेटले आणि दगडाची मणी भेटले आणि त्यात म्हणजे आपली हाडही भेटली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोमच्या त्या काळातले खापर, रोमचे. आता त्याच्या वस्तू रोम मध्ये म्हणजे वणीच्या कायर मध्ये भेटते, म्हणजे व्यापार हा चालत होता. म्हणजे मित्रांनो की रोमचे जर तिथे वस्तू भेटले आहे कायर मध्ये, वणीपासून 19 किलोमीटरच्या अंतरावर आहे कायर, त्या ठिकाणी रोमच्या जर वस्तू भेटल्या तर रोम आणि भारत म्हणण्यापेक्षा विदर्भापेक्षाही यवतमाळ जिल्हा इथपर्यंत रोमवासियांचा व्यापार होता. म्हणजे कायरच्या वस्तू रोमला जात होत्या आणि रोमच्या वस्तू कायरला जात होत्या. रोमच्या लोकांनी कायरच्या म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या वस्तू घ्याव्यात, न्याव्यात, एवढं वैभवशाली यवतमाळ जिल्हा. ते व्यापारी केंद्र होतं. ते व्यापारी केंद्र. रोमचे नाणे विदर्भामध्ये अडमला भेटले उत्खननामध्ये. आणि चंद्रपूर ताडाली म्हणून गाव आहे रस्त्यावर, तिथे भेटली. म्हणजे नाणे भेटले विदर्भामध्ये आणि इथे वस्ती भेटली. म्हणजे रोमचा व्यापार विदर्भामध्ये यवतमाळ सुद्धा होता. हे पुराव्यावरून सिद्ध होते ना. हा अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. आणि या संदर्भाचे साक्षीदार आदरणीय गोपीचंदजी कांबळे आहे. हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अभिमानाची बाब आहे. आणखी त्यामध्ये काय तेथे जेव्हा उत्खननात मी भेट दिली आहे तर तेथे ज्या वस्तू भेटल्या त्याचं मी निरीक्षण केलं. त्या लोक ते उत्खनन करते काय करतात, त्या ज्या वस्तू मिळते त्याचा एक संग्रह करतात. आता त्या आता हे लोक म्हणजे उत्खनन करते माझ्या ओळखीचे मित्र आणि त्यांना माहित होतं. तर तेथे मी जेव्हा निरीक्षण केलं तर त्या काळात ज्या स्त्रिया म्हणजे आज जसं स्त्रिया म्हणजे शृंगार करतात, तर त्या काळात सुद्धा शृंगार करत होत्या. तर त्या काळात ते काजळ लावण्याच्या त्याला अंजन शलाका म्हणतात. आपल्या हस्तिदंताच्या होत्या. त्या हस्तिदंताच्या यांना असं काजळ लावायच्या, त्या तिथे भेटल्या. आणि त्यातील काही अंजन शलाका माझ्या संग्रही आहे आणि खापरे सुद्धा माझ्या संग्रही आहे. आणि फार महत्वाचं म्हणजे उत्खनन झालं. आता नुकताच 3रं उत्खनन झालं यवतमाळ जिल्ह्यात. समाज बदलत असतो, जसा काळ असेल त्या पद्धतीने समाज बदलत असतो. पण तरीही माणसाच्या ज्या काही अशा अपेक्षा असतात त्या फारशा काही बदलत नाही. संदर्भ बदलतात, वस्तू बदलतात, त्याची नावं बदलतात, पण सवय मात्र ती जुनीच राहते. नटण्या थटण्याची, शृंगार करण्याची जी सवय आहे, स्त्रियांचं जे लेणं आहे, जी आवश्यकता आहे शृंगाराची, ती त्याही काळामध्ये होती, याही काळामध्ये आहे. हे त्या काळाचं आपण जणू काही वसा आणि वारसा घेतलेला आहे. हे आपल्याला त्या उत्खननामधून दिसलेलं आहे. उत्खनन कशासाठी असतं, का महत्वाचं असतं, तर आधीचे आपले पूर्वज काय करत होते हे आपल्याला या गोष्टींमधून कळतं. म्हणून उत्खननाला अत्यंत महत्व असतं. आता दुसरं उत्खनन आपल्याला पुढे करतात. 3रं उत्खनन आता या 2024 मध्ये 11 फरवरी ते 27 मार्च पर्यंत 2024 म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील
बापळगाव जवळून गवंडी फाटा आहे, हा. त्या घारवळ मार्ग असं जर गेलं एरणगाव आणि पाचखेड बरं. इथे उत्खनन झालं. हं. आणि त्याचं उत्खनन करते होते डॉक्टर प्रभास साहू आणि डॉक्टर प्रियदर्शी खोब्रागडे, बरं. हे नागपूर विद्यापीठाचे हा, होते. हा. आणि येथे उत्खनन झालं हा. तर त्या उत्खनामध्ये हा. सुरुवातीचा काळ म्हणजे महापाषाण काळ भेटला, हा. त्याच्यानंतर सातवाहन काळ भेटला, बरं. त्याच्यानंतर सम्राट अशोक काळ भेटला, त्याच्या अगोदर हा. बुद्धिस्ट काळातले खापरे सुद्धा भेटले. वा. आणि ते एवढं महत्वाचं भेटलं. आणि विशेष अत्यंत महत्वाचं विशेष म्हणजे हा. तेथे जे खापरं भेटली, हा. जेथे खापरं भेटले हा. त्या खापरावर हा. सम्राट अशोकाच्या लिपी कोरलेली आहे वा. खापरावर, हो. मडक्यावर. वा. आज मला या संशोधन क्षेत्रामध्ये हा. पुरातत्व शास्त्रामध्ये मी 40 वर्षाचं वाचन करत आहो ना, भ्रमंती करता हा. 40 वर्षापासून. बरं. बरे या 8-10 उत्खनाला मी भेटी प्रत्यक्ष दिली आहे. हा. आणि या उत्खनात आतापर्यंत मी बघितलं नाही हा. की वाचनही केलं नाही हा. की मडक्याच्या खापरावर सम्राट अशोकाची लिपी, वा. धम्मलिपी. म्हणजे ज्या मडके कोण बनवतो? कुंभार बंधू. हो. मग ह्या कुंभार बंधूला हे खापरावर मडके म्हणजे पाली भाषा लिहिण्याचं ज्ञान होतं. हा. म्हणजे ही बहुजनाची भाषा होती. हा. आणि हे त्यांना सगळ्या लोकांची भाषा होती. हा. म्हणूनच त्यांनी ते या मडक्यावर खापरावर लिहिलं. मित्रांनो, पाली हा हा अत्यंत पुरावा खूप महत्वाचा आहे. आणि ह्या पुरावा सांगतो बुद्ध संस्कृतीचे संदर्भ. अत्यंत महत्वाचा हा संदर्भ आहे. त्या काळामध्ये म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये खापरावर बुद्धलिपी म्हणजेच पाली भाषेमध्ये लिहिलेलं होतं. आणि लिहिणारा कोण? तर कुंभार होता. कुंभार हा आपल्या चतुर्वर्ण एकूण समाज व्यवस्थेमधला खालचा घटक मानला जात होता, ज्याला वर्ण व्यवस्थेने, ज्याला वेद व्यवस्थेने, ज्याला स्मृती पुराणांनी शिक्षण घेण्याचं नाकारलं होतं. पण त्या खापरावर लिहिलं कोणी? तर कुंभाराने लिहिलं होतं. आणि हा कुंभार कोणत्या काळामधला होता? तर बुद्धाच्या अशोकाच्या काळामधला होता. म्हणजे अशोकाच्या काळामध्ये सर्व लोकांना शिक्षण घेण्याचं मुभा होती, हा एक मुद्दा स्पष्ट होतो. कुंभाराला लिहिता वाचता येत होतं, हा एक मुद्दा स्पष्ट होतो. आणि आपण जे म्हणतोय की जुने लोक आपल्या तारखांसंदर्भात तेवढे काही सजग नव्हते, ते तारखा वगैरे काही इतिहास लिहून ठेवायचे नाही, हाही मुद्दा इथे खोल ठरतो. आणि जुने लोक आपल्या इतिहासासंदर्भात, वर्तमान संदर्भात किती सजग होते, एक एक गोष्ट कोरून ठेवायची. मग शिलालेख असेल, ताम्रपट असेल किंवा खापरांवर जे लिहिलेलं आहे ते असेल, हे सगळे मुद्दे. आणि जेव्हा आपण बौद्ध धर्माचा विचार करतो तेव्हा त्या खापरावर बौद्ध धर्माची जी पाली भाषा आहे, जी बहुजनांची भाषा होती, जी लोकांची भाषा होती, बौद्ध धर्माची भाषा होती, बुद्धांचे बहुतेक सर्व ग्रंथ पाली भाषेमध्ये आहेत, ती पाली भाषा त्या खापरावर मिळालेली आहे. आणि ते खापर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे. म्हणून यवतमाळ जिल्ह्याचं पाचखेड आणि एकूणच यवतमाळ जिल्हा आणि बौद्ध संस्कृती याचा काही संबंध लागतो का?